Hello students, welcome back. Once again पाटील अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या लेक्चरला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे अल्किल हॅलाइडच्या रिएक्शनमध्ये वुड्स रिएक्शन बघितली. त्याच्यानंतर आपण एलिमिनेशन रिएक्शन बघितली. त्यानंतर रिएक्शन विथ मॅग्नेशियम मेटल हे पण बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे रिएक्शन्स ऑफ हॅलो अरेंज. आपण बोललो याआधी क्लासिफिकेशनमध्ये हॅलो अरेंज म्हणजे कोण, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये एका बाजूला बेन्झीन रिंग असते आणि एका बाजूला हॅलोजन ॲटम अटॅच असतो. अशा कंपाऊंडला आपण म्हणतो हॅलो अरेंज. त्यातली आपण पहिली रिएक्शन बघणार आहे, ज्याला आपण म्हणणार वुड्स फिटिग रिएक्शन. त्याला वुड्स फिटिग असं का म्हटलं जातं ते आपण बोलूया. आधी रिएक्शन बघूया काय आहे वुड्स फिटिग रिएक्शन. कारण वुड्स हा शब्द याआधी पण आपल्या कानावरून गेलेला आहे. बघा, एका बाजूला मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेतला, से बेन्झीन रिंग आहे आणि त्या बेन्झीन रिंगला ब्रोमीन अटॅच आहे, म्हणजे याचं नाव येणार ब्रोमो बेन्झीन. हा जो आपला ब्रोमोबेन्झीन आहे, ऑब्वियसली वुड्स नाव आहे म्हटल्यानंतर आपण सोडियम मेटल बरोबर रिएक्शन करणार प्लस सोडियम मेटल. आपण वुड्स रिएक्शनमध्ये अल्किल हॅलाइडचे 2 मॉलिक्यूल घेत होतो. इथं दुसरा मॉलिक्यूल आपण जो घेणार आहे तो अल्किल हॅलाइड घेणार आहे. म्हणजे एका बाजूला कोण अरिल हॅलाइड, एका बाजूला अल्किल हॅलाइड. ऑब्वियसली आपल्याला नाव माहीत आहे याचं, CH3 म्हणजे मिथाइल, Br म्हणजे ब्रोमीन, म्हणून आपण ब्रोमाइड म्हणणार. याचं नाव झालं मिथाइल ब्रोमाइड. वुड्स रिएक्शन आहे म्हटले की रिएजंट पण आपल्याला माहीत आहे, सॉल्व्हंट ड्राय इथर. बाकीचा जो पार्ट आहे तो आपल्याला माहीत आहे की हे जे हॅलोजन्स असतात ते सोडियम मेटल बरोबर सॉल्ट तयार होतो त्यांचा. येस, काय तयार झालं सांगा. बेन्झीन रिंग, त्याला वरती अटॅच असेल आता CH3. बघा, ही रिंग आपण फक्त फिरवली आहे. हे जवळ यावं ब्रोमीन म्हणून मी इथं असं दाखवलं होतं. ॲक्च्युअली ते इथं आहे, म्हणजे ते काय इथं दाखवलं, इथं दाखवलं, इथं कुठेही दाखवलं तरी काय नाही. प्लस बाय प्रोडक्ट असेल ट्वाइस ऑफ NaBr. हा जो कंपाऊंड तयार झाला त्याचं नाव आहे टोलिन. आता आपण शिकलोय बघा की 2 अल्किल हॅलाइड जर कपल झाले आणि अल्केन तयार झाला तर त्याला आपण वुड्स रिएक्शन असं म्हणतो. इथं एका बाजूला अल्किल हॅलाइड आहे आणि एका बाजूला अरिल हॅलाइड आहे. अरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइडचं कपलिंग करून जर एखादा डेरिव्हेटिव्ह मिळाला की ज्यामध्ये एका बाजूला अल्केनची चेन आहे, एका बाजूला अरिल ग्रुप आहे, तर त्याला आपण म्हणणार, म्हणजे ह्या रिएक्शनला आपण म्हणणार वुड्स फिटिंग रिएक्शन. देन नुसती फिटिग रिएक्शन पण आहे आपल्याला, मी इथं मेन्शन करतो नुसती फिटिग रिएक्शन. ही फिटिग रिएक्शन काय आहे बघा. वुड्स रिएक्शन म्हणजे 2 अल्किल ग्रुप एकत्र करणे. वुड्स फिटिग रिएक्शन म्हणजे एक अल्किल ग्रुप आणि एक अरिल ग्रुप. मग ऑब्वियसली नुसती फिटिग रिएक्शन काय असेल तर दोन्ही बाजूला अरिल ग्रुप्स असतील. म्हणजे से इथे एक बेन्झीन रिंग आहे, त्या बेन्झीन रिंगला चला वरती क्लोरीन अटॅच आहे. देन 2 सोडियम मेटल प्लस इथे एक बेन्झीन रिंग, तिलाही वरती क्लोरीन अटॅच आहे. आपण यांचं नाव कसं सांगणार तर क्लोरो बेन्झीन. ऑब्वियसली बाकी पार्ट आपल्याला येतो. हा हॅलोजन ॲटम घेणार आपण, जो कुणाबरोबर जाणार आहे सोडियम मेटल बरोबर. तसाच हाही हॅलोजन जाणार सोडियम मेटल बरोबर. 2 NaCl वेगळे होतील आणि हे 2 बेन्झीन रिंग एकमेकांना जोडल्या जाते.
आपल्याला सॉल्व्हंट पण माहिती आहे काय वापरतो आपण. ऑलवेज वुड्स रिएक्शन आहे म्हटलं की ड्राय इथर किंवा दोन अल्किल ग्रुपचं कपलिंग आहे सोडियम मेटल बरोबर. बघा काय तयार. ही एक बेन्झीन रिंग मी बेन्झीन रिंग आडवी केलेली आहे बघा. पहिली बेन्झीन रिंग त्याला इथं क्लोरीन अटॅच होतं आहे की नाही. दुसरी बेन्झीन रिंग अशी फिरवली मी तर ती बरोबर हिला इथं अटॅच होईल आणि हा दुसरा प्रोडक्ट तयार होईल आणि हा बाय प्रोडक्ट असेल NaCl ट्वाइस. तर ह्या दोन बेन्झीन रिंग एकमेकाला एका बॉन्डनं अटॅच आहेत. या कंपाऊंडला म्हटलं जातं बाय फिनाइल. काय म्हणणार? बाय फिनाइल. म्हणजे वुड्स फिटिक रिएक्शनमध्ये टोलिन किंवा बेन्झीन रिंगला वरती अल्किल ग्रुप अटॅच असतो आणि नुसत्या फिटिक रिएक्शनमध्ये दोन बेन्झीन रिंग एकमेकांना कपल होतात. फक्त इथं बॉन्ड आहे डायरेक्टली बघा, या टोकाला एक टोक नाही जोडलेलं, मध्ये बॉन्ड आहे, मग त्यांच्यामध्ये ती अटॅचमेंट आहे. ही होती वुड्स फिटिक रिएक्शन आणि प्लेन फिटिक रिएक्शन. रिएक्शन्स ऑफ हॅलो अरेंज मधला हा पहिला पार्ट झाला. आपण रिएक्शन्स ऑफ हॅलो अरेंजमध्ये आणखीन एक पार्ट बघणार आहे ज्याला आपण म्हणणार आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ हॅलो अरेंज. आपण असाच पॉईंट बघा अल्किल हॅलाइडमध्ये पण बघितलेला आहे, पण हा पॉईंट थोडा अवघड आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आपल्याला माहिती आहे न्यूक्लिओफाइल म्हणजे ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो किंवा ज्याच्याकडे लोन पेअर असतो त्याचं सबस्टिट्यूशन. आता आपण जर हॅलो अरेन एखादा घेतला, से क्लोरोबेन्झीन आहे आणि त्याच्यावरती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय तर हॅलोजन ॲटमची जागा दुसऱ्या एखाद्या ॲटमनं किंवा दुसऱ्या एखाद्या ग्रुप ऑफ ॲटमनं घेणे. हे आहे आपला क्लोरोबेन्झीन. आपल्याला असं माहिती आहे बघा 11th मध्ये झाले की ह्या क्लोरीनकडे एकूण 6 इलेक्ट्रॉन असतात जरी त्याने एक बॉन्ड तयार केला तरी. हे जे 6 इलेक्ट्रॉन आहेत हे 6च्या 6 इलेक्ट्रॉन बेन्झीन रिंगच्या कॉन्ज्युगेशनमध्ये असतात ज्याला आपण रेझोनन्स असं म्हणतो. कसे कॉन्ज्युगेशनमध्ये असतात तर बघा हे 2 इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतात, इथं डबल बॉन्ड तयार होतो. ते 2 इलेक्ट्रॉन ज्यावेळी इथं शिफ्ट होत असतात त्याचवेळी हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो आणि इथं निगेटिव्ह चार्ज येतो. हे जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर 1 आहे असं म्हटलं तर 2 इथं बघा कसं दिसेल. अगेन बेन्झीन रिंग जशीच्या तशी. देन हे जे 2 बॉन्ड आहेत ज्यांना आपण अजिबातच हात लावलेला नाही ते जशीच्या तसे. इथं फक्त क्लोरीन आणि त्या बेन्झीन रिंगमध्ये आपण काय म्हटलं डबल बॉन्ड तयार होणार आहे. तो डबल बॉन्ड वरती क्लोरीन त्याचे 6 इलेक्ट्रॉन आहे तसे. त्यातले 2 इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले, क्लोरीनचा 2 इलेक्ट्रॉनचा लॉस झाला त्यामुळे क्लोरीनवरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. आता हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला म्हटल्यानंतर इथं 2 इलेक्ट्रॉन आला निगेटिव्ह चार्ज. देन हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर झालं सेकंड. थर्डमध्ये काय होतं तर हे 2 इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतात की जेणेकरून डबल बॉन्ड येईल आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो की जेणेकरून निगेटिव्ह चार्ज येईल म्हणजे इथल्यासारखं. मग तिसरं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं असेल तर तिसऱ्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये परत एकदा बेन्झीन रिंग असेल. आपण न टच केलेला बॉन्ड म्हणजे हा बॉन्ड जसाच्या तसा. आता आपण काय म्हटलं बघा तर इथला क्लोरीन ही आहे तसा डबल बॉन्ड Cl. आता आपण त्याला टच केलेलं नाही. त्याच्याकडे असणारे 4 इलेक्ट्रॉन प्लस त्याच्याकडे असणारा पॉझिटिव्ह चार्ज. आपण म्हटलं हे 2 इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होणार म्हणजे इथं येणार डबल बॉन्ड. हा आला डबल बॉन्ड. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला म्हटल्यावर इथं हे 2 इलेक्ट्रॉन आणि निगेटिव्ह चार्ज. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर नंबर 3. 4 मध्ये काय होणार आहे ऑब्विसली हा निगेटिव्ह चार्ज इथं आणि हा बॉन्ड इथं. हे जसं निगेटिव्ह चार्ज इथं आल्यामुळे इथं डबल बॉन्ड आला तसा हा निगेटिव्ह चार्ज इथं आला की इथं डबल बॉन्ड. हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट झाल्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज आला. तसाच हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट झाला की वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर थोडं अवघडच राहतं. दे आता बघा तर ह्या डबल बॉन्डला आपण हात लावला नव्हता, तो जसाच्या तसा. वरचा डबल बॉन्ड Cl त्यालाही आपण हात लावला नव्हता, त्याचेही 4 इलेक्ट्रॉन आणि
पॉझिटिव्ह चार्ज आहे तसा. त्याच्यानंतर हा बॉन्ड इथं शिफ्ट म्हटल्यानंतर इथं 2 इलेक्ट्रॉन आणि निगेटिव्ह चार्ज, आणि हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले की इथं डबल बॉन्ड. येस, दिस इज रेझोनेटिंग स्ट्रक्चर नंबर 4. आता लास्ट म्हणजे 5 नंबर. काय होतं तर हे इलेक्ट्रॉन इथे येतात, इथे डबल बॉन्ड येतो आणि हा डबल बॉन्ड आहे तसा माघारी जाऊन क्लोरीनला पहिल्यासारखं आहे असं 6 इलेक्ट्रॉन येतात. या स्ट्रक्चरमध्ये काय असेल तर अगेन देअर इज अ बेन्झीन रिंग, इथं डबल बॉन्ड, इथला डबल बॉन्ड आहे तसा, इथं मात्र आता डबल बॉन्ड येईल, इथं राहील सिंगल बॉन्ड आणि क्लोरीन. परत इथं 6 इलेक्ट्रॉन येतील क्लोरीनकडं आणि क्लोरीनचा चार्ज निघून जाईल. हे झाला 5वं रेझोनेटिंग स्ट्रक्चर. परत पुढं हे सगळं रिपीट उलटं येईल. मग हे आहेत क्लोरीनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर, क्लोरोबेन्झीनचे. आता याचं आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचा काय संबंध आहे ते आता बोलूया बघा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन रेडिली दाखवत नाहीत. का दाखवत नाहीत म्हणजे सहजासहजी ते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनमध्ये भागच घेत नाहीत. का घेत नाहीत तर त्याची 2 कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे रेझोनन्स. रेझोनन्समध्ये काय होतं तर क्लोरीन आणि बेन्झीन रिंगमध्ये डबल बॉन्ड तयार होतो. डबल बॉन्ड तयार झाल्यामुळे डबल बॉन्ड हा स्ट्रॉंगर असतो, शॉर्टर असतो. जी बॉन्ड लेंथ आहे CCl बॉन्ड लेंथ म्हणतो, ही बॉन्ड लेंथ असते 169 पिकोमीटर इन हॅलोअरेन्स, आणि हीच बॉन्ड लेंथ CCl बॉन्ड लेंथ किंवा CX बॉन्ड लेंथ म्हणतो, हीच बॉन्ड लेंथ 178 पिकोमीटर असते इन अल्किल हॅलाइड. म्हणजे बॉन्ड लेंथ कमी झाली हॅलोअरेन्समध्ये, आणि आपला रूल असा आहे की बॉन्ड लेंथ कमी झाला की बॉन्ड ब्रेक होत नाही. म्हणजे याचा अर्थ अल्किल हॅलाइडमध्ये जेवढ्या सहजासहजी बॉन्ड तुटतो तितक्या सहजासहजी बॉन्ड अरिल हॅलाइडमध्ये तुटत नाही, म्हणजेच ते रिएक्शनमध्ये भाग घेत नाहीत. दुसरं, न्यूक्लियोफाईल म्हणजे कोण, त्याच्याकडे एकतर इलेक्ट्रॉन असले पाहिजेत, निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे. इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे आहेत पण त्याचे इलेक्ट्रॉन बेन्झीन रिंगच्या कॉन्ज्युगेशनमध्ये असल्यामुळे क्लोरीनकडे येतो पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे क्लोरीन स्वतः न्यूक्लियोफाईल म्हणून काम करत नाही, मग त्याच्या जागी दुसरा न्यूक्लियोफाईल याचा संबंधच येत नाही. हे आणखीन एक रिझन झालं. आणि तिसरं रिझन असं आहे, समजा क्लोरीन गेला, ही समजा बेन्झीन रिंग आहे, या बेन्झीन रिंगला इथं वरती क्लोरीन अटॅच आहे, आणि हा क्लोरीन जर गेला तर क्लोरीन जाताना आपल्याकडं हे बॉन्डचे इलेक्ट्रॉन घेऊन जायला पाहिजे ॲज पर रूल, आणि बेन्झीन रिंगवरती यायला पाहिजे पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीनवरती यायला पाहिजे निगेटिव्ह चार्ज. बेन्झीन रिंगवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज जर आला तर हे जे तयार झालं त्याला म्हणतात फिनिल केटायन. फिनिल केटायन तयार होणं शक्यच नसतं, कारण फिनिल केटायन हे अनस्टेबल आहे. फिनिल केटायन तयार होत नाही. मग फिनिल केटायनच जर तयार झाला नाही तर पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार नाही, तो नाही तयार झाला तर सबस्टिट्यूशन होणार नाही. म्हणजेच आपण इथं असं कन्क्लूड करूया की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरेन्स किंवा हॅलो अरेन्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन सहजासहजी दाखवत नाहीत. असा क्वेश्चन येतो बोर्डाला, व्हाय हॅलो अरेन्स डज नॉट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. त्याची रिझन्स अशी देता येतात की इन केस ऑफ हॅलो अरेन्स the lone pair of chlorine is in conjugation with benzene ring, so it is not available. दूसरं, due to resonance or due to conjugation the bond between benzene ring and chlorine possess a double bond character, that's why it is stronger as well as shorter, therefore it is difficult to break the bond between carbon and chlorine. हे झालं दुसरं रिझन. तिसरं रिझन, जर सेल्फ आयनायझेशन झालं आणि हा क्लोरीन आणि बेन्झीन रिंग वेगळी झाली तर बेन्झीन रिंगवरती जो पॉझिटिव्ह चार्ज येईल त्याच्यामुळे जो फिनिल केटायन तयार होईल दॅट इज नॉट स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स. जर हा स्टेबलच नसेल तर हे तयार होणार नाही, हे तयारच झालं नाही तर सबस्टिट्यूशन होणार नाही. ही कारणं आहेत की ज्यामुळं हे जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरेन्स आहेत हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स सहजासहजी दाखवत नाहीत. मग पुढच्या लेक्चरला आपण जरी ते सहजासहजी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नसले तरी काही ड्रास्टिक कंडिशन वापरून आपण ते करू शकतो. त्या 1-2-3 रिएक्शन बघणार आहोत आणि त्यानंतर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, म्हणजे पुढच्या लेक्चरला आपला टॉपिकच हा कन्क्लूड होऊन जाईल.